पुढे बातमी धाराशिवमधून जिल्ह्याला सलग 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलंय। वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्यानं केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आणि त्यातच आता अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। कुणाचं टरबूजाचं तर कुणाचं केळीचं तर कुणाचं इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। 1,00,000 रुपये पुढे खर्च झालेला आहे। अनुदान काही आलेलं नाही आणि आता माल एक्सपोर्टला आलता, व्यापारी येतो म्हणले आलेच नाहीत न्यायला। पुन्हा काल पाऊस झाला 1-1.5 तास गारपीट आणि वाऱ्याचा पाऊस, त्याच्यामुळे हे सगळं नुकसान झालं, मोडून पडले सगळे फूट। किती उत्पन्न मिळालं असतं या सगळ्यात? हे सगळ्याचं मिळून 4 लाखाच्या आसपास उत्पन्न मिळालं असतं। आमचे पंचनामे काय केलेले नाहीत। आता ती तुमच्या ह्याच्याकडूनच आता ही पहिल्यांदा भेटायचं। तुमचा किती खर्च झालता याला सगळा? त्याला 5 लाख रुपये खर्च झालेले 5 एकराला आणि उत्पन्न किती मिळालं असतं जर चांगलं? होतो आणि साधारण आम्हाला 20-25 लाख रुपये मिळालं असतं। सरकारकडे मागणी अशी आहे की याला त्वरित अनुदान भेटावं आणि नुकसान भरपाई भेटून शेतकऱ्याचं जोपासना व्हावी। तर सध्या भरपूर नुकसान झालेलं आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कसबे तडवळे, धाराशिव।